जालना जिल्ह्यातल्या भोकरदन नगरपालिकेच्या 2 जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। मी मतदान केंद्रावर पोहोचलेलो। आपण माझ्या पाठीमागे जर ही सारी दृश्य बघितली तर भोकरदन नगरपालिकेच्या मतदान केंद्रावर मी आहे। आपण जर या बाजूला जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। सर्व मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र एकीकडे आपण जर पाहिलं तर मतदारांनी या ठिकाणी अल्प प्रतिसाद दिल्याचं चित्र आहे, कारण थंडीचा कडाका जो आहे तो अधिकच वाढलेला आहे आणि एकूण 1875 मतदारांपैकी आतापर्यंत म्हणजे 9 वाजेपर्यंत केवळ 32च मतदारांनी आपला हक्क बजावल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या प्रभागामध्ये एकूण 1875 मतदार आहे, मात्र आतापर्यंत केवळ 32च मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे। 2 जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। या ठिकाणी तिरंगी लढत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर थंडीचा कडाका अधिकच वाढल्याने नागरिकांकडून मतदान प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।